सकाळी मस्तपैकी 6 वाजता उठलो आणि डायरेक्ट गेलो गायांच्या गोठ्यात. तिथं जाऊन पाहतो गायांनी पर एकदम असा राडा करून टाकलेला शेणाचा. मग शेण टाकलं भावानं आणि त्यानंतर धारा काढल्या आणि दूध वतीतच होतं किटली का तेवढं सांडलं. मग भावानं बादली उलटी केली मग दूध वगैरे वतलं. मग भावानं बोरघास काढला थोडासा गायांना, मोरघास टाकला, खायला दूध घेतलं, बंगल्यावर गेलो, सूर्योदयाचा आनंद घातला. आणि त्यानंतर इकडे पाहतोय तर सूर्योदय झाला तरी बागडीला झोपेलच आहे. मग आपली धन्न काढली आणि दूध घालायला निघालो. कॅमेरामॅन का फोन दिला, त्याला शाळेमध्ये सोडायचं होतं. मग त्याला मागं बसवलं, निघालो दूध घालायला. दूध घातलं, मग प्यायला पाणी भरलं आणि निघालो घरी. घरी आल्यानंतर मग किटल्या वगैरे सोडून ठेवल्या आणि मग गेलो चारा आणायला खाली. गावाने हे आहे मखाचं वावर आणि हा आहे आमचा मोठा आंबा आणि ही आहे काकाची फ्लावर. बाबा त्यांनी घास कापलेला होता, मग मी घासाचं वजन आणलं, एक उचलून गाडीवर टाकलं. घरी येऊन बघतोय ते वादळ अजून झोपेलच होतं. मग मी त्याला झोपून दिलं. त्यानंतर मग मी गेलो कुट्टी करायला, कुट्टी वगैरे केली आणि मग गेलो पाण्यावर, नाही का पाणी भरायचं होतं. चॅनलवर जाऊन पार्ट 2 पण नक्की बघा.